हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू साइन मी स्टुडिओ. सॉरी, खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत कारण काही प्रोजेक्ट होते जे मला कंप्लीट करायचे होते. एनिवे, आपण आलो आहोत माघारी, तर चला सुरुवात करू फोटोशॉपची. आज आपण बघणार आहोत फोटोशॉपचा इंटरफेस, वर्कस्पेस अँड बेसिक ब्रश टूल. ब्रश टूलच्या साहाय्याने आपण बनवणार आहोत एक छोटीशी पेंटिंग, ज्याने आपण करणार आहोत फोटोशॉपची सुरुवात. तर चला स्टार्ट करू. या ठिकाणी आपण शिकणार आहोत फोटोशॉप 2021 आणि मी फोटोशॉप 2021 या ठिकाणी स्टार्ट केलंय. फोटोशॉप ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपण स्टार्ट करू त्यावेळेस त्याचा इंटरफेस काही अशा प्रकारे बघायला भेटेल. ओके, टॉप हँड साईडला या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत मेनू बार आणि त्याच्या खाली तुम्हाला या ठिकाणी भेटतोय क्रिएट न्यू बटन, ओपन बटन आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल ड्रॅग अँड ड्रॉप अँड इमेज, म्हणजे कोणतीही इमेज आपण या ठिकाणी डायरेक्टली ड्रॅग करून ओपन करू शकतो. ओके, तर या ठिकाणी मी बनवतोय नवीन फाईल. न्यू डॉक्युमेंट बनवण्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. या ठिकाणी तुम्ही करू शकता क्रिएट न्यू आणि या ठिकाणी नवीन डॉक्युमेंट तुम्ही बनवू शकताय. अदरवाईज या ठिकाणी तुम्ही फाईल मेनूमध्ये जाऊन करू शकता न्यू आणि या ठिकाणी तुम्ही तीच विंडो तुम्हाला बघायला भेटेल. याच्याऐवजी तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकट कीज याची भेटते कंट्रोल एन ने सुद्धा तुम्ही न्यू डॉक्युमेंट बनवू शकता. न्यू डॉक्युमेंटची विंडो आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण फक्त एक बेसिक पेंटिंग इथं बनवणार आहोत. या ठिकाणी मी बनवतोय बेसिक पेंटिंगसाठी 4x6 ची डॉक्युमेंट. क्रिएट न्यू या ठिकाणी मी केलं. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट क्रिएट करताय त्यावेळेस तुम्हाला इंटरफेस अशा प्रकारचं बघायला भेटेल. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला या ठिकाणी भेटतोय टूलबार, राईट हँड साईडला भेटतं तुम्हाला वेगवेगळे पॅनल्स. टॉप हँड साईडला तुम्हाला एक छोटासा ॲरो भेटतोय. ह्या ॲरोच्या साहाय्याने तुम्ही करू शकता टूलबारला डबल रो मध्ये किंवा सिंगल रो मध्ये. आणि या ठिकाणी एक छोटासा बटन भेटतोय. ह्या बटनच्या साहाय्याने तुम्ही करू शकता टूलबारला मूव्ह. ज्यावेळेस तुम्ही या टूलबारला कराल मूव्ह आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे एक वर्टिकल ब्ल्यू कलरची एक लाईन आलेली आहे. या ब्ल्यू लाईनचा मिनिंग हे आहे की तुम्ही या ठिकाणी ह्या टूलबारला सेट करू शकता आणि ह्या पॅनल्सला सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्याही पॅनलला या ठिकाणी तुम्ही सेपरेटली हँडल करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कलर्स, स्वॅचेस, ग्रेडियंट, पॅटर्न, ह्या प्रत्येक पॅनल्सला तुम्ही ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकताय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकाखाली एक सुद्धा लावू शकता. जसं की आता हा माझा जो पॅनल आहे लेअरचा, या ठिकाणी मी स्वॅचेसच्या पॅनलच्या खाली इथं लावू शकतो. म्हणजेच प्रत्येक पॅनल तुम्ही ॲडजस्टमेंटसुद्धा करू शकताय. एखादा पॅनल किंवा एखादी विंडो जर तुम्हाला दिसत नसेल तर त्या पॅनलला ऑन ऑफ करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता विंडो मेनूमध्ये आणि विंडो मेनूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे साइन मार्क दिसते ते साइन मार्कचं मिनिंग आहे ते विंडो किंवा ते पॅनल ॲक्टिवेट आहे, म्हणजे चालू आहे तुमच्या स्क्रीनवरती. जर या ठिकाणी तुम्ही त्याला बंद करताय तर या ठिकाणी बंद झालेलं तुम्हाला दिसेल. जर मला वापस जर ते चालू करायचं असेल तर मी वापस त्या मेनूमध्ये जाऊन त्याला चालू करू शकतोय. तर मे बी तुम्हाला बंद झालेली विंडो चालू बंद कशी करायची हे तुम्हाला समजलं असेल आणि वेगवेगळ्या पॅनल्सला तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता हे पण तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत या सर्व विंडोला तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता 1 क्लिकमध्ये, तर ते आपण बघूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक फोटोशॉपने तुम्हाला एक डायरेक्टली बटन प्रोव्हाइड केलं आहे वर्क स्पेस. ओके, ह्या सर्व पॅनल्सना तुम्ही वर्क स्पेस असं म्हणू शकता आणि हा जो व्हाईट पेज दिसतोय ह्याला वर्क एरिया आपण असं म्हणू शकतो. विंडो मेनूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वर्क स्पेस असा बटन बघायला भेटेल. इसेन्शियल, 3D, ग्राफिक अँड वेब, मोशन, पेंटिंग, फोटोग्राफी, रिसेंट, इसेन्शियल, न्यू वर्क स्पेस, डिलीट वर्क स्पेस, कीबोर्ड शॉर्टकट अँड मेनू, लॉक वर्क स्पेस. हेच बटन तुम्हाला टॉप राईट हँड साईडला तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा बटन भेटतोय वर्क स्पेस नावाने आणि तेच बटन सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते. या बटनच्या साहाय्याने तुम्ही करू शकता फोटोशॉपला रिसेट 1 क्लिकमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अजून पॅनल्स मी या ठिकाणी ओपन करतोय आणि ओपन केल्यानंतर हे सर्व पॅनल्सला मी 1 क्लिकमध्ये ॲडजस्ट करतोय. सर्व पॅनल्सला 1 क्लिकमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी मी जातोय वर्क स्पेस बटनवरती आणि रिसेट इसेन्शियल. तर बघू शकता 1 क्लिकमध्ये तुमचा वर्क स्पेस जसा सुरुवातीला होता तशा पद्धतीने आलेलं बघायला भेटेल. तर वर्क स्पेसला आपण अजून डिटेलमध्ये बघूया. वर्क स्पेस म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे लागणारे पॅनल्स आणि टूल्स यांचा ग्रुप तुम्हाला बाय डिफॉल्ट फोटोशॉपने प्रोव्हाइड करून दिले. तुम्हाला वेगळं बनवायची गरज नाहीये. तरी फोटोशॉपने एक ऑप्शन ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने वर्क स्पेस सुद्धा बनवू शकता. ते सुद्धा आपण बघणार आहोत. बट त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत फोटोशॉपने जे तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे ते वर्क स्पेस कशा पद्धतीचे आहेत. ओके, तर मी जातोय
विंडो मेनूमध्ये वर्क स्पेस आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे एसेन्शियल तुम्ही बघू शकता की जे गरजेचं आहे तेवढेच पॅनल दिलेले आहे। जर 3D वरती क्लिक करताय तर 3Dचा वर्क स्पेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल। याच्यामध्ये पण काही सेटिंग मी चेंज केले होते, त्याला मी करतोय रिसेट, त्यासाठी जातोय वर्क स्पेस। आता हा 3Dचा वर्क स्पेस इथं चालू आहे तर त्याच्यासाठी रिसेट 3D येईल। जर इथं इसेन्शियल चालू असता तर रिसेट इसेन्शियली, जो वर्क स्पेस चालू आहे रिसेट आणि त्याचं नाव आलेलं तुम्हाला दिसेल, तर इथं करतोय मी रिसेट 3D। ओके, आणि जसं मी रिसेट 3D करतोय तर तुम्हाला 3Dशी रिलेटेड पॅनल्स आलेले बघायला भेटतील। प्रॉपर्टी 3Dचं पॅनल, त्यानंतर तुम्हाला 3Dचे टूल्स या ठिकाणी बघायला भेटतील। तर वर्क स्पेस मध्ये बघू शकता जे वर्क स्पेस तुम्ही सिलेक्शन करताय त्याच्याशी रिलेटेड पॅनल्स आणि टूल्स तुम्हाला आलेले भेटतील। याच्या व्यतिरिक्त आता आपण बघूयात आपला स्वतःचा वर्क स्पेस आपण कशा पद्धतीने बघू शकता। बाकीचे जे वर्क स्पेस आहेत ते तुम्ही स्वतः ट्राय करू शकता आणि जर व्यवस्थित आले नसेल तर त्याला तुम्ही रिसेट करू शकता। आता आपण बघूयात नवीन वर्क स्पेस कशा पद्धतीने बनवायचं। नवीन वर्क स्पेस बनवण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक पॅनल आहेत ते तुम्ही पहिल्यांदा सेट करून घ्या। जे तुम्हाला टूल्स हवेत ते तुम्ही पहिल्यांदा सेट करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन वर्क स्पेस बनवू शकता। मी माझं वर्क स्पेस बनवण्यासाठी मला जे आवश्यक असणारे टूल्स आणि पॅनल्स आहेत त्यांचं करतोय सेटअप आणि त्यानंतर आपण बनवूयात आपला वर्क स्पेस। ओके, तर या ठिकाणी मला हे नको असलेले पॅनल्स तुम्ही या ठिकाणी कोलॅप्स करून ठेवू शकता किंवा क्लोज सुद्धा करू शकता। ओके, तर या ठिकाणी मला नको असलेले पॅनल्स या ठिकाणी राईट क्लिक करून मी त्यांना क्लोज करतोय। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे पॅनल्स आहेत ते कोलॅप्स झालेले आहेत। तर यांना तुम्ही एक्सपांड करण्यासाठी इथं टॉप हँड साईडला एक छोटासा ॲरो तुम्हाला बघायला भेटेल, एक्सपांड पॅनल्स म्हणून आलेला आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो पॅनल्स आहे हे सर्व एक्सपांड झालेले आहेत आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे वापस कोलॅप्स झालेले तुम्हाला इथं बघायला भेटतील। या ठिकाणी एक छोटासा तुम्हाला मेनू दिसेल, याच्यावरती तुम्ही करू शकता क्लिक केल्यानंतर इथं बॉटम साइडला तुम्हाला क्लोज आणि क्लोज टॅब ग्रुप असा तुम्हाला बटन भेटतील। क्लोज केल्यानंतर हे सिंगल टॅब तुमचं जे चालू आहे ते क्लोज होईल आणि ग्रुपला क्लोज केल्यानंतर हे दोन्ही टॅब या ठिकाणी क्लोज होतील। या ठिकाणी मी पॅनल्स मला जे हवेत ते मी इथं सेट केलेत, बाकीचे सर्व पॅनल मी क्लोज केलेला आहे। आता मला ऍडजस्ट करायचं आहे टूलबार, जे टूल्स हवेत ते तुम्ही ठेवू शकता, नको असलेले टूल तुम्ही हाईड करून ठेवू शकता। तर त्याच्यासाठी जातो मी एडिट मध्ये आणि एडिट मध्ये जाऊन या ठिकाणी करतो मी टूलबार वरती क्लिक आणि टूलबार वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक विंडो आलेली बघायला भेटेल, कस्टमाइज टूलबार। तर लेफ्ट हँड साइडला तुम्हाला या ठिकाणी टूलबार दिसतोय, जे ऍक्टिव्हेट आहेत ते टूल्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आणि राईट हँड साइडला तुम्हाला एक्स्ट्रा टूल तुम्हाला बघायला भेटते। ह्या टूलबारला करू शकता ऍडजस्ट, नको असलेले टूल्स तुम्ही इझिली उचलून तुम्ही राईट हँड साइडला सोडू शकताय, नको असलेले टूल्स तुम्ही इझिली उचलून तुम्ही राईट हँड साइडला सोडू शकताय। ओके, जे तुम्हाला हवे ते वापस तुम्ही इथं घेऊ सुद्धा शकताय। तर नको असलेले टूल मी फास्ट मध्ये राईट हँड साइडला उचलून ठेवतोय। ओके, सर्व झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ह्याला करू शकता डन। अदरवाईज ह्या टूल्सला तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता, म्हणजे ज्यावेळेस तुमचा फोटोशॉप तुम्ही कराल रिसेट किंवा रीइन्स्टॉल तर हे टूलबारची जी सेटिंग आहेत तुम्ही वापस या ठिकाणाहून लोड सुद्धा करू शकता। तर याला मी सेव्ह करण्यासाठी इथं करतोय सेव्ह वरती क्लिक आणि या ठिकाणी तुम्ही डेस्कटॉप वरती किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी तुम्ही त्याला सेव्ह करू शकता। मी सध्या करतो डेस्कटॉप वरती सेव्ह। ओके, तर या ठिकाणी मी करतोय साइन मी टूलबार आणि ह्याला करतोय मी सेव्ह आणि ह्याला करतोय मी डन झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता नको असलेले टूलबार येथून गायब झालेले आहेत। ओके, जर काही या ठिकाणी मी वापस इथं रिसेट करतोय तर टूलबार कशा पद्धतीने आपण लोड करू शकता ते आपण बघूयात। या ठिकाणी करतो मी वापस रिसेट। तर एडिट मध्ये सुद्धा न जाता तुम्ही डायरेक्टली टूलबार वरनं सुद्धा तुम्ही टूलबारला ऍडजस्ट करू शकता। ओके, त्याच्यासाठी मी जातोय टूलबारच्या बॉटम साइडला, या ठिकाणी तुम्हाला दिसत 3 डॉट, त्याच्यावरती क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईट हँड साइडला एडिट टूलबार दिसतोय आणि त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पुन्हा तीच विंडो तुम्हाला आलेली बघायला भेटेल। तर लोड करण्यासाठी या ठिकाणी मी करतोय लोड प्रीसेट आणि ज्या ठिकाणी मी सेव्ह केलं होतं त्या ठिकाणी मी जातोय, म्हणजेच डेस्कटॉप वरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल साइन मी टूलबार आणि याच्यावरती क्लिक करून मी या ठिकाणी करतोय लोड। ओके, लोड केल्यानंतर तुमचा टूलबार तुम्हाला आलेले बघायला भेटेल आणि याला करू शकता तुम्ही डन। तर मे बी तुम्हाला टूलबारशी रिलेटेड सर्व गोष्टी समजल्या असतील। टूलबारला ऍडजस्ट कसं करायचं आहे, एडिट कसं करायचं, लोड कसं करायचं, सेव्ह कसं करायचं आणि रिसेट कसं करायचं। ओके, तर आता आपला रेडी झालेला आहे वर्क स्पेस आणि त्या वर्क स्पेसला आपण कशा पद्धतीने करूयात सेट ते बघूयात।
तर त्यासाठी या ठिकाणी मी जातोय टॉप अँड राईट साईडला. या ठिकाणी आपल्याला भेटतोय वर्कस्पेस बटन. तर याच्यावरती मी करतोय न्यू वर्कस्पेस. जसं मी न्यू वर्कस्पेस वरती क्लिक करतोय या ठिकाणी तुम्हाला नवीन विंडो आलेली बघायला भेटेल. इथं तुम्ही त्या वर्कस्पेसला नाव सुद्धा देऊ शकता. मी नाव देतो इथं साइन मी. या ठिकाणी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट, मेनू आणि टूलबार म्हणजे कोणकोणत्या गोष्टीला तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे त्याला तुम्ही करा टिक मार्क आणि ह्याला करतोय सेव्ह. ओके, तर आपला वर्कस्पेस बनलेला आहे. ते बघण्यासाठी आपण वापस जाऊयात या ठिकाणी वर्कस्पेसमध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता साइन मी नावानं आपला वर्कस्पेस बनलेला आहे. या ठिकाणी आपला वर्कस्पेस जर डिस्टर्ब झाला असेल, आपले पॅनलचे हवे ते ठिकाणी नसतील तर त्याला तुम्ही रीसेट करू शकता 1 क्लिकमध्ये. कारण आपण आत्ताच आपला स्वतःचा वर्कस्पेस बनवलेला आहे आणि जर तोच वर्कस्पेस आपल्याला पुन्हा हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता विंडोमध्ये, वर्कस्पेसमध्ये आणि या ठिकाणी मी करतोय रीसेट साइन मी. तर या ठिकाणी आपल्याला भेटेल तोच वर्कस्पेस जो आपण बनवलेला होता. नको असलेले वर्कस्पेस आपण कशा पद्धतीने डिलीट करू शकतो ते सुद्धा आपण या ठिकाणी फास्टमध्ये बघून घेऊया. विंडोमध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला भेटेल डिलीट वर्कस्पेस आणि नको असलेले वर्कस्पेस या ठिकाणी तुम्ही डिलीट करू शकता. एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जो ॲक्टिव्ह वर्कस्पेस असेल तो डिलीट होणार नाही. जर तुम्हाला ॲक्टिव्ह वर्कस्पेस डिलीट करायचा असेल तर तुम्ही दुसरा वर्कस्पेस सिलेक्शन करा. या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता ॲक्टिव्ह साइन मी वरती सिलेक्शन होत नाहीये. साइन मी जर मला डिलीट करायचं असेल तर मला दुसरा वर्कस्पेस सिलेक्शन करावा लागेल. तर या ठिकाणी मी दुसरा वर्कस्पेस सिलेक्शन करतोय, दुसरा वर्कस्पेस घेतोय आणि आता मी जातोय डिलीट वर्कस्पेसमध्ये आणि या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आत्ताच आपण बनवलेला जो साइन मीचं वर्कस्पेस आहे ते तुम्ही डिलीट करू शकताय. ओके, तर मी साइन मी वर्कस्पेसला सिलेक्शन केलंय आणि डिलीट वरती क्लिक करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज येईल. या ठिकाणी तो विचारतोय डू यू रिअली वॉन्ट टू डिलीट द वर्कस्पेस साइन मी. तुम्हाला खरंच साइन मी वर्कस्पेस डिलीट करायचं आहे. करायचं असेल तर येस करा, नको असेल तर नो करा. ओके, मी या ठिकाणी येस करतोय आणि येस केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो वर्कस्पेस बनवलेला होता साइन मी नावानं तो तुम्हाला इथं दिसणार नाहीये कारण तो डिलीट झालेला आहे. तर मे बी तुम्हाला समजलं असेल की वर्कस्पेस काय आहे, त्याला कशा पद्धतीने आपण बनवू शकतो, जे असलेले वर्कस्पेस कशा पद्धतीने चेंज करू शकतो, त्याचं बेनिफिट काय आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फोटोशॉपचा इंटरफेस, वर्कस्पेस आणि टूलबारला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मे बी व्यवस्थित समजल्या असतील. एकदा बघितल्यानंतर समजलं नसेल तर पुन्हा बघा, परंतु व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घेता त्यावेळेस तुम्हाला फोटोशॉप यूज करणं अजून इझी जातं. त्यासाठी तुम्ही हे सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. जो बेसिक ब्रश टूल तुम्हाला बोललो होतो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया कारण खूप मोठा व्हिडिओ हा झालेला आहे. तर या ठिकाणी आपण करूया स्टॉप. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय.